न्यू चॅप्टर डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर काही गोष्टी मी क्लिअरली सांगत असतो. ते म्हणजे काय ते सांगतो नीट लक्षात. प्लीज रिक्वेस्ट. हा, लिहायची गडबड नको. तुम्हाला जर समजा लिहायची इच्छा नसेल तर लिहू नका, बट समजून घ्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी पीडीएफ पाठवेन तेव्हा ते लिहित राहा. बट पीडीएफ केव्हा भेटेल ते सांगतो, ऍट द एंड ऑफ चॅप्टर. आता पीडीएफ केव्हा भेटेल कळालं? ऍट द एंड ऑफ चॅप्टर. आणि हा चॅप्टर या सॅटर्डे पर्यंत कम्प्लीट करू आपण. क्लिअर आहे? मग आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय काय शिकायचं ते आधी सांगतो. म्हणजे महत्वाचे बीट्स काय काय ते तुम्हाला पहिल्यांदा शिकायचंय, ते म्हणजे ऑर्डर अँड डिग्री ऑफ इट. ऑर्डर अँड डिग्री ऑफ गिवन डिफरन्शियल इक्वेशन. गिवन डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे तुम्हाला त्यांनी एक डिफरन्शियल इक्वेशन देतील. त्या डिफरन्शियल इक्वेशनचं तुम्हाला काय शोधायचंय? ऑर्डर शोधायचंय आणि डिग्री शोधायचं. क्लिअर आहे? सेकंड बीट याच्यामध्ये काय करायचंय? फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. काय करायचंय? फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट ते शिकायचंय ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आणि तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन बनवायला शिकायचंय. राईट आहे? तुम्हाला तिसरा बीट शिकायचा आहे, तो म्हणजे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. काय शिकायचंय? सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. बट सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन शिकत असताना त्याचे 3 टाईप आपल्याला शिकायचे. किती टाईप शिकायचे? 3. 1 2 3. त्यातला पहिला जो टाईप आहे, फर्स्ट टाईप, त्याला आपण म्हणतो व्हेरिएबल सेपरेबल मेथड. कुठली मेथड? व्हेरिएबल सेपरेबल मेथड. त्याच्यात तुम्हाला दुसऱ्यांदा शिकायचंय एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. आणि थर्ड शिकायचंय लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. नियर अबाउट हा 12 to 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. नियर अबाउट 12 to 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये हा क्वेश्चन असतो, फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन किंवा गिवन डिफरन्शियल इक्वेशन. काय असेल? पहिल्याच क्वेश्चन मध्ये 2 मार्काचा जो बीट असतो तो असतो काय? ऑर्डर अँड डिग्री ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन. मग त्यांनी फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन एखादं विचारतील, किंवा हे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वर 2 क्वेश्चन फिक्स असतात. कळलं? म्हणजे नियर अबाउट काय 12 to 14 मार्क्सचा चॅप्टर आहे. क्लिअर आहे? बट सर, ओके, बट हे जे डिफरन्शियल इक्वेशन जे आहे ते ऍक्च्युली डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय ते सांगतो. आणि आपल्या सिलेबसला फक्त फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आहे. सर हे फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर हे नेमकं काय आहे ते आधी मला समजत नाही. ठीक आहे, तर ते आधी आपण क्लिअर करू. पण ते क्लिअर करण्यासाठी मला थोडस काहीतरी बेसिक गोष्टी सांगाव्या लागतील. त्यासाठी मी तुम्हाला एक बेसिक इक्वेशन घेतो, जे की मी ऑलरेडी प्रत्येक ब्रॅचला घेत असतो. ठीक आहे, जर समजा मी एखादं इक्वेशन घेतलं, y इज इक्वल टू समथिंग एक्स क्यूब. किती घेतलं? y इज इक्वल टू एक्स क्यूब. इथपण काय अडचण आहे? नाही. हे एक फंक्शन आहे. ऍक्च्युली मी मोठं बी घेऊ शकलो असतो, बट मी विचार केला की नाही, आपल्याला कॉन्सेप्ट समजवायचं, त्यासाठी एकदम सिंपल एक्झाम्पल घेतले, y इज इक्वल टू एक्स क्यूब. मग मी याला काय करतो? डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट. मग इथे लिहितो डिफरन्शिएट अबव इक्वेशन
विथ रिस्पेक्ट टू, कुणाच्या रिस्पेक्ट मध्ये, एक्सच्या. तर आता कॉमन सेन्स आहे, मी डायरेक्टली काढलं चालते, कारण आपले पहिले 2 चॅप्टर किंवा लास्ट सेमिस्टरला आपण डेरिव्हेटिव्ह शिकले. तर मी डायरेक्टली लिहायचा प्रयत्न करतो. चेक करा, y चा डेरिव्हेटिव्ह काय तर आहे, dy बाय dx इज इक्वल टू एक्स क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय तर आहे 3x स्क्वेअर. चल, कोणाला काय अडचण नाही? चेक करा. मग मी आणखी हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याला आणखीन एकदा डिफरन्शिएट करतो. म्हणजे इथे लिहितो डिफरन्शिएट अबव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग चेक करा, ह्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचंय. मग मी असं लिहिलं चालतंय का बघा, डी बाय dx ऑफ, कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायला रे, dy बाय dx इज इक्वल टू डी बाय dx ऑफ, कुणाचा डेरिव्हेटिव्ह काढायला रे, 3x स्क्वेअरचा. लेफ्ट साइडला पण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा, राईट साइडला पण डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा. मग ह्याचं उत्तर काय येईल रे, d2y बाय dx स्क्वेअर, ही लिहिण्याची पद्धत आहे. इज इक्वल टू 3 ला 3 कॉन्स्टंट, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येते रे, 2x. म्हणजे इन शॉर्ट किती आलं रे, 6x आलं का, चेक करा बरं. 6x व्हॅल्यू कुणाची आहे रे, d2y बाय dx स्क्वेअर. करेक्ट आहे, रॉंग आहे? मग मी काय केलं, ह्या फंक्शनला मी आणखीन एकदा डिफरन्शिएट केलं. सर इतक्यांदा का करते, आपल्या काय सिलेबसला आहे काय, नाहीये. बट एक लक्षात ठेवा, मला जी कॉन्सेप्ट सांगायची ती इथंच आहे. मग मी ह्याला काय केलं, डिफरन्शिएट अबो इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स. तर काय दोन्ही साइडला डी बाय dx ऑफ काय रे, d2y बाय dx स्क्वेअर आहे इज इक्वल टू डी बाय dx ऑफ किती रे, 6x. मग चेक करा, d2y बाय dx स्क्वेअर जर आणखीन एकदा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय रे, d3y बाय dx क्यूब इज इक्वल टू 6x चा डेरिव्हेटिव्ह, 6 कॉन्स्टंट आहे आणि x चा डेरिव्हेटिव्ह किती रे, 1. म्हणजे d3y बाय dx क्यूब चा डेरिव्हेटिव्ह जे ते किती काय ते रे, 6. बट मी काय केलं, आणखीन एकदा हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे त्याला आणखीन एकदा काय केलं, मी डिफरन्शिएट केलं. चेक करा इथं. हा, कळालं ठीक, नाही कळालं काय हरकत नाही, मी समजून सांगतो. मी काय लिहिलं, डिफरन्शिएट अबो इक्वेशन रिस्पेक्ट टू एक्स. तर काय लिहिलं, डी बाय dx ऑफ, लेफ्ट साइडला काय रे, d3y बाय dx क्यूब इज इक्वल टू डी बाय dx ऑफ काय रे, 6 आहे. कळलं? म्हणजे इथे काय रे, d4y बाय dx रेस टू 4 इज इक्वल टू काय आलं रे, 0. कळलं? आता एक लक्षात रे, इथं इथं जेव्हा आपण एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करतोय, म्हणजे ह्या y चा डेरिव्हेटिव्ह एकदा जर काढला तर काय भेटलं रे मला, dy बाय dx. ह्या dy बाय dx चा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर काय भेटलं, सॉरी काय भेटलं रे, d2y बाय dx स्क्वेअर. ह्या d2y बाय dx स्क्वेअरचा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय भेटलं रे, d3y बाय dx क्यूब भेटलं. आणि d3y बाय dx क्यूब चा आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह काढलं तर काय भेटलं रे, d रेस टू 4y बाय dx रेस टू 4. करेक्ट आहे? याचा अर्थ काय, ह्या y फंक्शनचा, मी काय बोलतो चेक करा, या y फंक्शनचा एकदा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर त्याला म्हणायचं dy बाय dx. ह्या y फंक्शनचा ह्याचा डबल काढला म्हणजे काय रे, y चा ह्याचा इथं काढला का, चेक करा. y चा काय, ह्या y चा किती डेरिव्हेटिव्ह काढलाय, 2दा, म्हणजे काय रे, d2y बाय dx स्क्वेअर. याच y चा जर मी 3दा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय रे, d3y बाय dx क्यूब. याच y चा 4दा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर काय रे, d रेस टू 4y बाय dx रेस टू 4. कळतंय? म्हणजे एखाद्या फंक्शनचं, स्पेशली इन केस ऑफ y चं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलंय, काय बोलतोय, y चं कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलंय हे सांगणं म्हणजे ऑर्डर सांगणं. कळतंय? जसं की एक्झाम्पल सांगतो, इथं थोडं लेख किसमिळी काला झालंय, याला मी कमी करतो थोडस, चेक करा.
ठीक आहे. चेक करा. इथं या केसमध्ये प्लीज रिक्वेस्ट, ह्या वायचं इथपर्यंत येऊपर्यंत किती डेरिव्हेटिव्ह काढला रे? एकदा. मग याला म्हणायचं फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणायचं? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. काय म्हणायचं? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मी थोडासा कलर चेंज करतो तुम्हाला कळावं म्हणून. याला काय म्हणायचं? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कळालं? इथे चेक करा रे, वायचा किती डेरिव्हेटिव्ह काढलाय रे? या केसमध्ये वायचा किती डेरिव्हेटिव्ह काढलाय? तर ह्याला म्हणायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. कसला? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. चेक करा इथं किती काढलाय रे वायचा डेरिव्हेटिव्ह? इथं चेक करा, नंबर दाखवते किती काढलाय रे? 3दा. म्हणून ह्याला म्हणतात थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ह्याला काय म्हणतात? थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि इथं किती असेल रे? फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आपल्या सिलेबसला ऑर्डर आणि डिग्री काढण्यासाठी किती पण येऊ शकते, बट सोल्युशन काढण्यासाठी फक्त सिलेबसला काय? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सोल्युशन काढण्यासाठी कोणतं आहे? फर्स्ट ऑर्डर राहिले. कळालं? म्हणजे तुम्ही वाय फंक्शनचा कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलाय, वाय फंक्शनचा कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलाय हे सांगणं म्हणजे ऑर्डर सांगणं. कळालं? पक्का? चलो आता सर, मग आपल्या सिलेबस ह्याचा काय संबंध आहे? खूप संबंध आहे, टेन्शन ना घेऊ. आपल्या सिलेबसचं नाव काय? डिफरन्शियल इक्वेशन. आता इक्वेशन म्हणलं की कुणाचं ना कुणाचं तरी आलं पाहिजे. आपण पॉलिनॉमियल इक्वेशन शिकलो, ठीक आहे. आपण सायमल्टेनियस इक्वेशन शिकलो. सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल जर एकत्र येत असेल इक्वेशन मध्ये त्याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशन. दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्हेरिएबल जर एकत्र एखाद्या इक्वेशन मध्ये येत असतील त्याला काय म्हणायचं? सायमल्टेनियस इक्वेशन. जर समजा व्हेरिएबलचा पॉवर जर इन्क्रीज होत असेल, व्हेरिएबलचा पॉवर जर इन्क्रीज होत असेल, ठीक आहे, म्हणजे पॉवर वाढत असेल आणि सिंगलच व्हेरिएबल असेल तर त्याला म्हणतो आपण पॉलिनॉमियल इक्वेशन. जसं की एक्झाम्पल दाखवतो. समजा एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 4 हे कसलं इक्वेशन आहे? नाव देऊ तर आपण क्वाड्रेटिक वगैरे, बट हा कुठल्या पार्ट मध्ये येतो? पॉलिनॉमियल मध्ये येतो. समजा इथं जर असेल एक्स क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 4x प्लस 8 इज इक्वल टू 0, इट इज ऑल्सो ए पॉलिनॉमियल इक्वेशन. हे सिंगल व्हेरिएबल मध्ये फक्त काय रे? पॉवर डिफरंट आहे, त्याला काय म्हणायचं? पॉलिनॉमियल इक्वेशन. इथं लक्ष द्या मी काय म्हणतोय. इथं आपण एखाद्या इक्वेशन मध्ये का व्हेरिएबल आणि डिग्री बी चेंज होऊ शकतं, नाही असं नाही, ठीक आहे. बट आपण आता मेन मुद्द्याकडे येऊ, त्या म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन कडे. तर व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिफरन्शियल इक्वेशन? ह्या डेरिव्हेटिव्हचं जे इक्वेशन आलेलं असते, डेरिव्हेटिव्हचं जे इक्वेशन आलं असते, जसं की एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या क्लॅरिटी येऊन जाईल. समजा मी लिहिलं काय? dy बाय dx चा होल स्क्वेअर प्लस 4y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 3x. चेक करा रे, इथं काय रे? डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन आहे. कसं काय असे ना, बरं डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन आहे त्याला आपण म्हणू शकतो डिफरन्शियल इक्वेशन. ह्याला काय म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन. बट याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हचा मॅक्सिमम किती डेरिव्हेटिव्ह काढला रे वायचा? एकदाच. मॅक्सिमम चेक कर इथं dy बाय dx, इथं पण काय रे? dy बाय dx. म्हणजे हा फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. हा कसला आहे? फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. जर समजा मी असं लिहिलं असतं d2y बाय dx स्क्वेअर प्लस 3dy बाय dx इज इक्वल टू 4x. चेक करा, हे सुद्धा काय रे? डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन आहे. हे सुद्धा काय? डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन आहे. ह्या याच्यामध्ये जर समजा हे जर डेरिव्हेटिव्हचं इक्वेशन असेल तर आपण काय म्हणू शकतो? डिफरन्शियल इक्वेशन. ह्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये
वायचा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय ते सांगणं म्हणजे ऑर्डर सांगणं. वायचा किती डेरिव्हेटिव्ह काढलाय रे मॅक्सिमम टाइम्स? इथे किती काढलाय? एकदाच. इथे किती काढलाय? दोनदा. म्हणजे ची ऑर्डर काय झाली? सेकंड ऑर्डर. कळतंय? मग असं थर्ड ऑर्डर पण असू शकतो, फोर्थ ऑर्डर पण असू शकतो, एन टाइम्स ऑर्डर असू शकते. काय अडचण आहे का? नाही. म्हणजे व्हॉट इज मिनिंग ऑफ ऑर्डर? ऑर्डर म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये वायचा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय, वायचा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय हे सांगणं म्हणजे काय रे, त्याची ऑर्डर सांगणं. क्लिअर आहे? पक्का? आणि त्याच्यानंतर एक कॉन्सेप्ट येत असते, मी तुम्हाला पहिल्याच बीट मध्ये सांगितले की ऑर्डर आणि डिग्री. आता जनरली डिग्री म्हणजे काय रे? डिग्री म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर हायएस्ट पॉवर ऑफ एन व्हेरिएबल. सगळ्यात मोठा जो पॉवर असतो व्हेरिएबलचा, सगळ्यात मोठा जे पॉवर असतो व्हेरिएबलचा इक्वेशन मध्ये, त्याला काय म्हणतो? डिग्री म्हणतो. बट या केसमध्ये डिफरन्शियल इक्वेशन मध्ये थोडस हटके. हायएस्ट पॉवर ऑफ एन ठीक आहे, बट कोणाचा? कोणाचा? तर ज्याची ऑर्डर घेतली त्याचा. म्हणजे हायएस्ट पॉवर ऑफ एन हायएस्ट ऑर्डर ऑफ डिफरन्शियल डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड एज एन डिग्री ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन. सर कळला गेले? ओके, मी समजून सांगतो. चेक करा रे. समजा ह्याच इक्वेशन मध्ये ह्या डीवाय बाय डीएक्स चा इथं क्यूब आहे, डीवाय बाय डीएक्स चा काय इथं क्यूब आहे. आता ह्याच्यामध्ये आधी काय बघायचं, ऑर्डर बघायचं का डिग्री बघायचं? तर लक्षात ठेवा, कधी पण आधी काय बघायचं? ऑर्डर बघायची. ऑर्डर म्हणजे काय रे, या इक्वेशन मध्ये वायचा सगळ्यात जास्त किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय? सर 2 वेळेस काढलाय. मग ज्याची ऑर्डर घेतली त्याचाच मोठा पॉवर चेक करा. सर मोठा पॉवर कायचं? काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे किती असेल? 1. त्याची डिग्री किती झाली? 1. क्लिअर आहे? सोपं. ठीक आहे. आता काही जण म्हणतील सर ह्याच्यामध्ये काय लई मोठी गोष्ट आहे, लई सोपा पार्ट आहे. हा, मी तर म्हणतो आधीपासूनच की हा काय रे, खूप सोपा पार्ट आहे. फक्त थोडंसं हटके पद्धतीने देतात. इथे कधी कधी असं देतात d2y बाय dx स्क्वेअर, ठीक आहे, प्लस 3dy बाय dx चा क्यूब प्लस 4y इंटू d2y बाय dx स्क्वेअर चा फोर्थ पॉवर इज इक्वल टू 5xy समथिंग. चेक करा रे, या इक्वेशन मध्ये y चा सगळ्यात जास्त वेळेस डेरिव्हेटिव्ह किती काढलाय? 2 वेळेस. सर 2 ठिकाणी आहे हो, ठीक आहे, 2 ठिकाणी राहू द्या की 4 ठिकाणी राहू द्या. चेक करा, इथं किती डेरिव्हेटिव्ह काढलाय? 2 वेळेस. इथे किती डेरिव्हेटिव्ह काढलाय? 2 वेळेस. म्हणजे ऑर्डर काय झाली त्याची? 2. आता डिग्री. सर ऑर्डर तर 2 ठिकाणी आली, 2 इथे बी आली, इथे बी आली, मग डिग्री कोणाचा घ्यायचा? ह्या दोघात जे सगळ्यात मोठा पॉवर असेल, म्हणजे पॉवर म्हणजे कळते का? पूर्ण टर्मचा बरं का. इथं पूर्ण टर्मचा पॉवर किती आहे रे? 1. इथे किती आहे? 4. 1 आणि 4 मध्ये मोठा कोण आहे? 4. म्हणजे इथे डिग्री किती झाली? 4. कळालं? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्डर आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिग्री? कळालं? पक्का? चलो आणखी एकदा रिपीट सांगतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ऑर्डर ऑफ एन डिफरन्शियल इक्वेशन? जर समजा एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये y चा सगळ्यात जास्त वेळेस कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलाय, y चा सगळ्यात जास्त वेळेस कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलाय हे सांगणं म्हणजे ऑर्डर सांगणं. ऑर्डर सांगणं सोपं आहे. बट डिग्री म्हणजे काय रे? हायएस्ट पॉवर ऑफ एन ऑर्डर. जे ऑर्डर घेतली त्याचा हायएस्ट पॉवर इज कॉल्ड एज एन डिग्री. बट कंडिशन, डिग्री सांगत असताना इक्वेशन मस्ट बी लिनियर. सर हे इक्वेशन मस्ट बी लिनियर म्हणजे काय हो? डिनॉमिनेटर मध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म नसली पाहिजे. कुणाची? डेरिव्हेटिव्हची. बाकी कुणाची चालते, बट डिनॉमिनेटर मध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म नसली पाहिजे. म्हणजे dy बाय dx किंवा d2y बाय dx स्क्वेअर किंवा d3y बाय dx क्यूब डिनॉमिनेटर मध्ये नसले पाहिजे. डिनॉमिनेटर मध्ये नसले पाहिजे म्हणजे काय? समजा असं आहे x डिवायडेड बाय d2y बाय dx स्क्वेअर, ठीक आहे, आणि प्लस काय 3dy बाय dx इज इक्वल टू 4.
ह्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्ही ऑर्डर किंवा डिग्री सांगू शकत नाही. ऑर्डर सांगू शकता पण डिग्री सांगू शकत नाही. का? dy बाय dx किंवा d2y बाय dx जे डिफरन्शियल डेरिव्हेटिव्ह आहेत ते डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर मध्ये नसायला पाहिजे. कळालं? दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पॉवर निगेटिव्ह नसला पाहिजे. साधी गोष्ट, ह्याला जर वर घेतलं तर काय होतं रे? पॉवर निगेटिव्ह होते. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पॉवर फ्रॅक्शन नसला पाहिजे. म्हणून त्याला काय म्हणलं? लिनियर म्हणलं. कळालं? आणखी एकदा रिपीट सांगतो. तुम्हाला कुठल्याही डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री सांगायचं असेल तर ऑर्डर तुम्ही कसंही सांगू शकता, बट डिग्री सांगण्यासाठी इक्वेशन मस्ट बी ए लिनियर. इक्वेशन मस्ट बी लिनियरचा अर्थ काय? की जे काय डेरिव्हेटिव्हच्या टर्म आहेत ते डिनॉमिनेटर मध्ये नसल्या पाहिजेत. डेरिव्हेटिव्हच्या टर्म काय? डिनॉमिनेटर मध्ये नसल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, डेरिव्हेटिव्हचा पॉवर निगेटिव्ह नसला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, डेरिव्हेटिव्हचा पॉवर फ्रॅक्शन पण नसला पाहिजे. फ्रॅक्शन म्हणजे स्क्वेअर रूट, क्यूब रूट तसल्या रूट मध्ये नसायला पाहिजे. लिनियरचा अर्थ कळाला? आणखी एकदा रिपीट सांगतो. जेव्हा तुम्हाला फाइंड दी ऑर्डर अँड डिग्री ऑफ ए डिफरन्शियल इक्वेशन म्हणतील, जर तुम्हाला ऑर्डर अँड डिग्री शोधायचं असेल तर डिफरन्शियल इक्वेशन मस्ट बी अ लिनियर. लिनियरचा अर्थ कळाला? की dy बाय dx किंवा d2y बाय dx स्क्वेअर किंवा हे जे डेरिव्हेटिव्ह वाली टर्म आहे ते डिनॉमिनेटर मध्ये नसली पाहिजे, त्याचा पॉवर निगेटिव्ह नसला पाहिजे आणि त्याचा पॉवर फ्रॅक्शन नसला पाहिजे. पॉवर फ्रॅक्शन नसला पाहिजे म्हणजे काय? स्क्वेअर रूट, क्यूब रूट आणि अंडर रूट मध्ये नसलं पाहिजे. कळतंय? हो किंवा नाही? पक्का? पक्का? हो सर. चलो ठीक आहे. हा, कुणाला काही इथपर्यंत डाऊट किंवा काही अडचण? मग पहिला क्वेश्चन काय रे? फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ ए गिवन डिफरन्शियल इक्वेशन. फाइंड. सर जर समजा लिनियर नसेल तर लिनियर करून घ्यायचं. ते कसं करायचं ते प्रॉब्लेम दाखवतो मी. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन असेल ते म्हणजे काय रे? फाइंड 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 द ऑर्डर and degree of given differential equation. Find the order and degree of a given differential equation. Find the order and degree of a गिवन डिफरन्शियल इक्वेशन. मी एकदाच लिहिणार आहे, प्रत्येक वेळेस तुम्ही लिहा किंवा न लिहा. ठीक आहे, चलो क्वेश्चन नंबर 1. ए d2y by dx square plus 3 dy by dx is equal to x into y. पहिला प्रॉब्लेम आहे, एकदम इझी दिलाय. चला, तर आन्सर चेक करण्याच्या अगोदर चेक करा डेरिव्हेटिव्हची टर्म डिनॉमिनेटर मध्ये आहे का? डेरिव्हेटिव्हची टर्म कुठली डिनॉमिनेटर मध्ये नाही. पॉवर निगेटिव्ह नाही. पॉवर फ्रॅक्शन नाही. कुठली टर्म स्क्वेअर रूट मध्ये नाही. म्हणजे पक्का आपण डायरेक्टली ऑर्डर अँड डिग्री सांगू शकतो. ऑर्डर म्हणजे काय रे? आधी काही झालं तर काय सांगायचं? ऑर्डरच सांगायचं. ऑर्डर म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये y चा मॅक्सिमम किती वेळेस डेरिव्हेटिव्ह काढलाय? 2 वेळेस. म्हणजे तुमची ऑर्डर काय झाली? 2. आता ज्याची ऑर्डर घेतली त्याचीच काय घ्यायचं? डिग्री घ्यायचं. ऑर्डर 2 च्या किती टर्म आहेत रे? ऑर्डर 2 च्या किती टर्म आहेत? एकच आहे. तर त्याचाच पॉवर बघायचा. त्याचा पॉवर किती रे? 2 म्हणू नका.
त्याचा पॉवर किती आहे इथे चेक करा, इथं या पूर्ण टर्मचा पॉवर किती आहे, एकच आहे, मग त्याची डिग्री सुद्धा काय असेल 1 असेल. ऑर्डर आणि डिग्री कळाली का, हो किंवा नाही? चलो क्वेश्चन नंबर 1 कळाला. क्वेश्चन नंबर 2 लिहिले का रे, लिहिले ना? हा, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 2 चेक करा. रो इज इक्वल टू 1 प्लस, नको आता हा नको पडू, नंतर घेऊ थोडस. चलो d2y बाय dx स्क्वेअर प्लस 1 इन स्क्वेअर रूट ऑफ इज इक्वल टू dy बाय dx. चेक करा, याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर सांगू शकता बट डिग्री सांगू शकता का लगेच? नाही. मग त्यासाठी काय करायचं, आधी असे रूट वीट चालत नाहीत. मग काय करायचं, इथं हा प्रॉब्लेम ऍज इट इज लिहून घ्यायचा. तुम्हाला लॉ ऑफ इंडायसेस आलं पाहिजे, घातांकाचे नियम आले पाहिजेत. माय बाय युजिंग अ लॉ ऑफ इंडायसेस काय करावं लागेल रे, याला असं लिहिता येईल का मला, d2y बाय dx स्क्वेअर प्लस 1 चा पॉवर 1/2 आणि तर dy बाय dx. मग काय करावं लागेल रे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. इथे डायरेक्टली स्क्वेअर रूट येतं, स्क्वेअरिंग केलं असतं तरी चाललं असतं, बट इथं काय रे 1/2 लिहितो म्हणजे आणखी तुम्हाला सोपं जाईल. टेकिंग ए स्क्वेअर ऑन, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड किंवा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणलं तरी चालतंय. मग काय रे, d2y बाय dx स्क्वेअर प्लस 1 चा पॉवर काय रे 1/2 आहे, आणि याचा काय केला मी स्क्वेअर केला, आणि इथं काय रे dy बाय dx राईट साइडला आहे, त्याचा काय रे स्क्वेअर येईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल रे कॅन्सल, म्हणजे उरेल काय d2y बाय dx स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू dy बाय dx चा स्क्वेअर. कळालं? इथं तुम्ही आता काय सांगू शकता रे, त्या इक्वेशनची ऑर्डर सांगू शकता आणि काय सांगू शकता, डिग्री सांगू शकता. चलो ऑर्डर कोण सांगते रे, आणि डिग्री किती 1. काय काय जण म्हणतील सर डिग्री 2 आहे, याचा पॉवर बघायचा का आपल्याला, नाही, ज्याची ऑर्डर घेतली त्याचाच पॉवर बघायचा. ठीक आहे, कळतंय का? अरे कळतंय का? चल हा, आणखीन एक गोष्ट, तुमच्याकडे जर समजा काही प्रॉब्लेम असतील, तुमच्याकडे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, आय थिंक सो एक क्वेश्चन पेपर होता, मला आठवण गेलं कोणत्या ब्रांचचा होता ते. ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑर्डर अँड डिग्रीचे इक्वेशन विचारले होते. चलो झालं, झालं का? तिसरा, dy बाय dx चा स्क्वेअर मायनस d2y बाय dx स्क्वेअर प्लस किंवा मायनस 2 इज इक्वल टू 0. सांगता? चलो डायरेक्टली ऑर्डर 2
आणि डिग्री किती रे 1. एवढेच क्वेश्चन होते का त्याची? मला कोणतरी पाठवलं तरी भरपूर सारे क्वेश्चन. चलो जाऊ दे. नेक्स्ट. हा, रो इज इक्वल टू 1 प्लस dy बाय dx चा स्क्वेअर, या सगळ्यांचा पॉवर 3/2 डिवाइड बाय d2y बाय dx स्क्वेअर. हे घेतो मी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये घेतो, सकाळच्या बॅचला संध्याकाळच्या बॅचला. का घेतो माहितीये का? कारण हा रेडियस ऑफ कर्वेचरचा फॉर्म्युला होता, लास्ट सेमिस्टरला शिकलो होतो आपण, राईट आहे. आणि मॅक्सिमम वेळेस विचारतात ऑर्डर अँड डिग्री म्हणून. मग मला सांगा, ऑर्डर अँड डिग्री डायरेक्टली सांगता येते का? नाही. का रे? एक तर ऑर्डरची टर्म, सॉरी डेरिव्हेटिव्हची टर्म कुठे आहे रे? डिनॉमिनेटर मध्ये. आणि पॉवर कसा आहे तिथं? रेशो मध्ये. चालते का? नाही. मग पहिल्यांदा हे इकडे घेऊन या. तर काही चेक करा, आन्सर मध्ये चेक करा. हे d2y बाय dx स्क्वेअर इंटू रो इज इक्वल टू 1 प्लस हे जे मध्ये dy बाय dx ह्याचा स्क्वेअर आणि या सगळ्यांचा पॉवर 3/2. आपल्याला आपल्याला काय माहित पाहिजे रे? हे जे काय रेशो आहे, हे जे काही पॉवर मध्ये रेशो आहे, ते चालतंय का? नाही. काय चालत नाही मित्र? राऊंड अप करतो, ठीक आहे, किंवा त्याचा कलर चेंज करतो. असा रेशो चालतंय का आपल्याला? नाही चालत. हे 3/2 चालत नाही. त्याला काय चालत नाही? 2 चालत नाही. 2 ला कॅन्सल करायचं असेल किती पॉवर घ्यावं लागेल रे? स्क्वेअर. म्हणजे लिहायचं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. काय? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. हा, उद्या आणखीन एक प्रॉब्लेम घ्यायचे. फक्त कंडिशन, तुमच्याकडे काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर तुम्ही काय करायचं, मला सेंड करायचं किंवा घेऊन यायचं आणि विचारायचं. ठीक आहे? ओके. d2y बाय dx स्क्वेअर इंटू रो चा स्क्वेअर. आणि ते चेक करा, इथं ऑलरेडी 1 प्लस dy बाय dx ह्याचा स्क्वेअर, ह्याचा 3/2 होता, तर याचा पॉवर किती राहता इथं 2. पॉवरचा पॉवर काय येत असते मल्टिप्लिकेशन मध्ये? 3/2 इंटू 2 काय होईल रे? कॅन्सल होईल. ठीक आहे. मग उरलं काय? सेपरेट पॉवर द्या. d2y बाय dx स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू रो चा स्क्वेअर. इथे लक्षात आहे, इथे एक्सपान्शन करत बसायची गरज आहे का रे? इकडं आपली ऑर्डरच नाही, तर इथं एक्सपान्शन क्यूब सोडवायची गरज आहे का? हे क्यूब सोडवायची गरज आहे का? नाही. कारण आपली ऑर्डर कुठे रे? लेफ्ट साइडला. समजा इकडे बी राहिली असती तर एक्सपान्शन करायची गरज नाही. हायएस्ट पॉवर किती आला असता? 3. त्याच्यापेक्षा मोठा आला असता का? नाही. मग इथं थांबायचं थोडस आणि विचार करायचं की या इक्वेशन मध्ये सगळ्यात जास्त वेळेस कितीदा डेरिव्हेटिव्ह काढलाय? कितीदा काढलाय रे? 2 वेळेस. आणि त्याची डिग्री किती आहे रे? ऑर्डर टू डिग्री 2. कळतंय का? अरे कळतंय का? लिहा. चलो, आणि आजचा एक लास्ट प्रॉब्लेम करू. उद्या आणखीन येत असताना क्लासला काय करायचं? ऑर्डर अँड डिग्रीचे पेपर मधले आणखीन कुठले पण जरा तुम्हाला अवघड वाटणारे, सोडवता येणारे नाही हा,
अवघड वाटणारे क्वेश्चन काढून ठेवा आणि विचारा. ठीक आहे. अवघड वाटणारे क्वेश्चनच काय करायचे, ठेवायचे. हा, ज्याचे तुम्हाला सोल्युशन येतात ते विचारून काय फायदा नाही. चलो चल इकडे जरा. इन अ क्यूब रूट ऑफ d2y by dx स्क्वेअर आणि इन अ स्क्वेअर रूट ऑफ dy by dx. चलो, ऑर्डर अँड डिग्री सांगता येईल का डायरेक्ट? नाही. मग काय करायचं, इक्वेशनला लॉ ऑफ इंडायसेस नुसार लिहायचं. मी लिहितो, चेक करा. d2y बाय dx स्क्वेअरचा पॉवर किती रे? 1/3 इज इक्वल टू dy बाय dx चा पॉवर किती रे? 1/2. हा, आता लक्ष द्या रे, ह्याचा क्यूब रूट काढण्यासाठी काय करावं लागेल? क्यूब. आणि ह्याचा स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय करावं लागेल? स्क्वेअर. बरं, एकदा क्यूब रूट काढून पुन्हा स्क्वेअर रूट काढायचं का? मी काय बोलतोय कळालं? हे क्यूब रूट मध्ये क्यूब रूट काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल? क्यूब करावं लागेल. आणि हे स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. म्हणजे दोन दोनदा कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा एकदाच काय करायचं, कॅल्क्युलेशन उरकून टाकायचं. कितवा पॉवर घ्यावं लागेल रे? हे क्यूब रूट काढण्यासाठी क्यूब घ्यावं लागेल, स्क्वेअर रूट काढण्यासाठी स्क्वेअर घ्यावं लागेल. म्हणजे कितवा पॉवर घ्यावं लागेल? 6 पॉवर. मग इथे लिहायचं टेकिंग, का करायचं सेपरेट सेपरेट? 6th पॉवर ऑन बोथ साइड. हे कळालं का ते सांगा. दोन्ही साईडला 6वा पॉवर घ्यायचा. 6वा पॉवर का घ्यायचं कळालं? कारण ह्याचा क्यूब घ्यावा लागला असायचा, स्क्वेअर घेऊन जा. पॉवरचा पॉवर काय येत असते? मल्टिप्लिकेशन मध्ये. तर 3 into 2 6. कळालं? मग इथे चेक करा, ही जी टर्म आहे कोणती? d2y बाय dx स्क्वेअर. ह्याचा आधी पॉवर किती येता? 1/3. नंतर पॉवर किती घ्यायचा? 6 इज इक्वल टू dy बाय dx चा पॉवर किती होता रे? हा, 1/2. ह्याचा कितवा पॉवर घ्यायचा आहे? 6. हा, पॉवरचा पॉवर मल्टिप्लिकेशन. 3 1 3, 3 2 6, बे 1 बे बे 3 6. म्हणजे फायनल आन्सर काय येईल ते सांगतो. d2y बाय dx स्क्वेअर चा स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx चा क्यूब. चलो, आता कोण सांगते रे की ऑर्डर काय आणि डिग्री काय? ऑर्डर पण 2 आणि डिग्री पण 2. हा, आज आपण इथं स्टॉप करेल. ठीक आहे, आज काय इथं स्टॉप करणार कळालं? कारण उद्या येत असताना तुम्ही काय करावं, बाकीचे क्वेश्चन्स काढून घ्यावं. ठीक आहे, पक्का? चलो, म्हणजे तुम्ही बाकीचे ऑर्डर आणि डिग्रीचे प्रॉब्लेम बघा आणि डाऊट असतील तर उद्या विचारावं. लगेच बीट संपवण्यात काय अर्थ नाहीये. ठीक आहे, जर कोणाला काय डाऊट, कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता.